नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रमिक सेनेच्या शिवजयंती उत्सवात कामगारांचे सन्मान। खासदार डॉक्टर संजीव नाईक यांचे मार्गदर्शन। श्रमिकांच्या कल्याणासाठी व राष्ट्रवादाच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या श्रमिक सेनेच्या वतीने JSW ग्रीन स्टील लिमिटेड सालाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव भव्यतेने साजरा करण्यात आला। ही परंपरा 3 ऑगस्ट 1995 रोजी संस्थापक माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून गेल्या 31 वर्षापासून 1995 ते 2026 ही अखंड परंपरा कायम आहे। श्रमिक सेनेचे अध्यक्ष माननीय खासदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून पूजा करण्यात आली। यावेळी बोलताना खासदार डॉक्टर संजीवजी नाईक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावरच अंगावर काटा उभा राहतो। 16व्या शतकात त्यांनी मावळ्यांसोबत रक्तरंजित शपथ घेऊन स्वराज्याची स्थापना केली। मुघल आणि इतर शत्रूंविरुद्ध त्यांचा पराक्रम इतिहासात अमर झाला आहे। महाराष्ट्राच्या पावनकुशीत जन्मलेल्या व रायगडावर राज्याभिषेक झालेल्या या थोर नेत्यामुळे आज आपण स्वतंत्रपणे जगतोय। अशा भाग्यवान नेतृत्वाची आपल्याला प्राप्त झाली ही खरी श्रीमंती आहे। त्यांच्या या बोलण्याने उपस्थित सर्वांमध्ये देशभक्तीचा भाव जागला। या उत्सवात श्रमिकांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी श्रमिक सेना युनियनतर्फे बेस्ट वर्कर अवॉर्ड प्रदान करण्यात आले। JSW सालाव येथे काही निवडक कामगारांना हे पुरस्कार मिळाले। कामगारांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे JSW ग्रीन स्टील लिमिटेडसारख्या मोठ्या कंपनीला यश मिळत असल्याचे खासदार नाईक यांनी नमूद केले। कामगार हे कंपनीचे खरे रत्न आहेत। त्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि कल्याणासाठी श्रमिक सेना सदैव लढते। कामगारांच्या कौशल्यामुळे उत्पादन वाढते, सुरक्षित वातावरण तयार होते आणि कंपनीचा दर्जा उंचावतो, असेही ते पुढे म्हणाले। JSW सालाव कंपनीचे विश्वजित सावंत, प्रवीण म्हात्रे, मोनिका क्षीरसागर, पंकज मलिक यांच्यासह श्रमिक सेनेचे सरचिटणीस चरण जाधव, कमिटी मेंबर्स अमित मोहिते, संदीप घाग, दिनेश पाटील, सचिन पाटील, शराफत हल्दे यांचे खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी स्वागत करून आभार मानले। या कार्यक्रमाने कामगार कंपनी संबंध अधिक बळकट झाल्याचे दिसून आले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंदे, रेवदंडा।